आज आपण भेंडीच्या भाजीच्या 2 चटकदार रेसिपी पाहणार आहोत. भेंडी ही लहानांना, मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते आणि सध्या बाजारामध्ये अगदी कोवळ्या भेंड्यासुद्धा मुबलक प्रमाणात मिळतात. यापूर्वी मी भेंडीचा ठेचा ही रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे. त्यालासुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. आणि तुम्ही जर माझी ती भेंडीच्या ठेच्याची रेसिपी बघितली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ती तुम्ही नक्की बघा. ती रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडेल. चला तर मग आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तसेच भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करून कमेंटसुद्धा करा. त्यामुळे मला पुढील रेसिपी बनवायला आणखी उत्साह येतो. चला तर मग लगेच सुरुवात करूया. भेंडीची भाजी सुरुवात करण्यापूर्वी आपण इथे 200 ग्रॅम भेंड्या घेतलेल्या आहेत. त्यासाठी आपण इथे कोवळ्या भेंड्या निवडून घेतलेल्या आहेत आणि ह्या भेंड्या 2 पाण्याने स्वच्छ धुवून अशा कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलेल्या आहेत. म्हणजे भेंड्या भाजी करताना आपल्याला पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत. अशा ह्या कोरड्या केलेल्या भेंड्या आता आपल्याला कापून घ्यायच्या आहे. परंतु त्यापूर्वी आपण दुसरी रेसिपी करण्यासाठी यामधून ज्या थोड्या मोठ्या आहेत त्या भेंड्या अशा वेगळ्या काढून घेऊ. दुसरी रेसिपी करण्यासाठी आपल्याला खूप जास्त भेंड्या नाही लागत. तर फक्त 7 ते 8 भेंड्यांचीच मी ती दुसरी रेसिपी करणार आहे. आता ह्या भेंड्या आपण बाजूला ठेवून घेऊ आणि ह्या ज्या कोवळ्या भेंड्या आहेत ह्या भेंड्या आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊ. तर त्यासाठी आपण इथे एक चाकू घेतला आणि चाकूनी ह्या भेंड्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे जो मी आकार दिलेला आहे त्या आकाराप्रमाणे कट करून घेऊ. जर तुम्हाला गोल कापायचे असतील तर तुम्ही तशाही कापू शकता. परंतु अशा प्रकारची भेंडी कापली ना तर मुलांना ती दिसायला पण छान दिसते आणि खायला आणखी मजा येते. आणि हे बघा, आता आपण भेंडी कापण्याच्या पूर्वी पहिल्यांदा चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं. म्हणजे जो भेंडीचा चिकटपणा आहे तो चाकूला लागत नाही आणि संपूर्ण भेंडी कापून घेऊ. आता इथे आपल्या संपूर्ण भेंड्या कापून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त आकार आपल्या भेंडीला आलेला आहे. भेंड्या कापून झालेल्या आहेत. चला तर मग आता आपण फोडणीची तयारी करूया. भाजी तयार करण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आणि आता गॅस सुरू करून घेतला. कढई मध्यम तापलेली आहे. त्यामध्ये एक मोठा चम्मच भरून तेल घालून घेऊ आणि आणखी थोडं तेल आपण इथे घालून घेतलं. मध्यम तापलं. आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊ. जिरं छान फुललं. आता त्यामध्ये आपण असा अर्धवट ठेचलेला 3 ते 4 लसूण पाकळ्या घालून घेऊ. हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे परतवून घेऊ. लसूणचा कलर हलकासा चेंज झालेला आहे. आता त्यामध्ये आपण हा असा जाडसर कापून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा जाडसर कापून घेतला आणि हा कांदा आता 1-2 मिनटं आपण तेलामध्ये परतवून घेऊ. तुम्ही बघू शकता छान मोठा मोठा असा कांदा आपण इथे कापून घेतलेला आहे. अशा प्रकारच्या कांद्याची टेस्ट या भाजीमध्ये खूप छान लागते आणि आपण सुरुवातीला जो लसूण घातला ना त्या लसूणमुळे सुद्धा आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते. आता 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे. आता आपला कांदा इथे छान परतला गेलेला, हलकासा सॉफ्टसुद्धा झालेला आहे. आता त्यामध्ये आपण 3 हिरव्या मिरच्या अशा मध्ये काप देऊन कापून घेतले त्या घालून घेऊ. 1 मिनिट ह्या मिरच्यासुद्धा या फोडणीमध्ये परतवून घेऊ. 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि आपल्या मिरचीला छान डॉटसुद्धा पडलेले आहेत. आता त्यामध्ये आपण ह्या कापून घेतलेल्या भेंडी घालून घेऊ आणि 1 ते 1.5 मिनटं ह्या भेंडी या तेलामध्ये छान परतवून घेऊ. भेंडी परतवून झाली की त्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेला टोमॅटो घालून घेऊ आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपण या फोडणीमध्ये परतवून घेऊ. भेंडीमध्ये टोमॅटो घालण्यापूर्वी आपल्याला भेंडी अर्ध्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायची आहे. 2 मिनिट झालेले आहे आणि आपला टोमॅटोसुद्धा हलकासा सॉफ्ट झालेला आहे बघा. आता यामध्ये आपल्याला नेहमीचे पण बेसिक मसाले घालून घ्यायचे. तर सर्वात अगोदर मी घालून घेते यामध्ये 1 पाव चमचा भरून हळद, 1 पाव चमचा भरूनच लाल तिखट, 1 अर्धा चमचा धनेपूड आणि 1 पाव चमचा किचन किंग गरम मसाला आपण घालून घेतला आणि हे सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घेऊ. चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि 1 मिनिट आता आपण ही भाजी शिजवून घेऊ. 1 मिनिट झालेला आहे. आपण आता गॅस इथे बंद केला आणि तुम्ही बघू शकता आपली ही भाजी इथे तयार झालेली आहे. भेंडीचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे बघा. मस्त अशी भाजी इथे तयार झालेली आहे. आता आपण वरून
भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊ. मिक्स करून घेऊ. अशी ही भाजी पराठ्यासोबत खायला अतिशय अप्रतिम लागते. एकदा करून बघा. आणि अशा पद्धतीने बनविलेल्या भाजीचा म्हणजेच भेंडीचा कलरसुद्धा चेंज होत नाही आणि अजिबात चिकट होत नाही. चला तर मग आपली भाजी क्रमांक 1 झालेली आहे. आता आपण पारंपरिक पद्धतीने भेंडीची दुसरी भाजी बनविणार आहोत. माझी आजी अशा प्रकारची भेंडीची भाजी माझ्या लहानपणी बनवत होती आणि मला ही भाजी खूप आवडत होती. चला तर मग पारंपरिक रेसिपी करूया. तर अशी ही पारंपरिक रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला थोड्या जाडसर म्हणजे जठर म्हणतात ना, अगदी थोड्याशा जठर अशा भेंड्या घ्यायच्या आहेत. एकदम कोवळी भेंडी या रेसिपीसाठी नाही घ्यायची आहे. तर अशी ही भेंडी आता आपण पहिल्यांदा कापून घेऊ आणि कापताना मात्र आपल्याला ती व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे 1-1 इंचाच्या तुकड्यामध्ये कापून घ्यायची आहे. आता इथे आपण संपूर्ण भेंड्या कापून घेऊ आणि पहिल्याप्रमाणेच भेंडी कापताना ज्याप्रमाणे आपण चाकूला तेल लावलं होतं ना, अगदी तसंच तेल आपण इथे लावून घेऊ. थोड्या वेळाने परत तेल लावत जायचं. म्हणजे भेंडी कापताना अजिबात आपला चाकू चिकट होणार नाही. चला तर मग आता पहिल्यांदा आपण इथे भेंडी कापून घेऊ आणि हे बघा इथे माझ्या संपूर्ण भेंड्या कापून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण घेतलं आहे इथे एक बाउल भरून दही आणि दही हे थोडं आंबट दही घ्यायचं या रेसिपीसाठी. त्यानंतर मिक्सरचं पॉट घेतलं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये हे दही आपण घालून घेऊ. दही घालून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण घालून घेऊ पोहे खायच्या चमचानी 1.5 चमचा भरून चण्याचं पीठ आपण यामध्ये घालून घेतलं. आता झाकण लावून हे आपण हलकंसं अगदी पल्स मोडवरती 1 ते 2 वेळा फिरवून घेऊ. आणि हे बघा आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. या पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवलं की दही आणि बेसन छान एकजीव होऊन जातं. चला तर मग आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आता आपण कुठली भाजी बनवणार आहोत. तर आज आपण पारंपरिक पद्धतीच्या कढी भेंड्या बनवणार आहोत. पारंपरिक पद्धतीची कढी भेंडी तयार करण्यासाठी गॅसवरती एक आपण कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आता आपण घालून घेऊ अर्धा चमचा भरून तेल. इथे आपल्याला खूप जास्त तेल नाही घालायचं. तेल मध्यम तापलं. आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ. मोहरी मस्त तेलामध्ये फुटू द्यायची म्हणजे या भाजीला खूप छान टेस्ट येते. आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेतलं. जिरंसुद्धा छान फुलून आलेलं आहे. आता त्यामध्ये आपण असे 5 ते 7 गोडलिंबाचे पानं घालून घेतले आणि एक सुकी लाल मिरची घालून घेतली आणि हे सगळं आता मंद आचेवरती 1 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये घालून घेऊ 2 ते 3 लसूण पाकळ्या अशा जाडसर ठेचून घेतलेल्या. 1 मिनटं तेलामध्ये परतवून घेऊ. एक चिमूटभर हिंग घालून घेऊ. लसूणचा कलर हलकासा चेंज झालेला आहे. आता त्यामध्ये आपण घालून घेऊ ह्या भेंडी आणि ह्या भेंडी 1-2 मिनटं आपण तेलावरती परतवून घेऊ. 1 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या भेंड्या मस्त तेलामध्ये परतल्या गेलेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये घालून घेऊ मिक्स करून घेतलेलं दही आणि बेसन. मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये 1 बाउल भरून आपण पाणी घालून घेऊ. तर हे बाउल भरून पाणी पहिल्यांदा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून विसळून घेतलं. नंतर हे पाणी आपण या कढईमध्ये घालून घेतलं. मिक्स करून घेतलं. 1 पाव चमचा भरून हळद घालून घेऊ. अंदाजे मीठ घालून घेतलं आणि मिक्स करून घेऊ आणि या भाजीला आता आपण मस्त 3 ते 4 उकळ्या काढून घेऊ. भेंडीला छान उकळी यायला लागलेली आहे. आता गॅस पूर्णपणे मंद करून घेऊ आणि यावरती असं अर्धवट झाकण ठेवून ही भाजी आपल्याला 3 ते 4 मिनटं हार्डली 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजत आहे. दुसऱ्या गॅसवरती भाजी ठेवून घेते. तेथपर्यंत यासाठी लागणारा आपण तडका तयार करून घेऊ. या भाजीसाठी लागणारा तडका तयार करण्यासाठी गॅसवरती आपण तडका पॅन ठेवून घेतलं. आता त्यामध्ये मोठा 1 चमचा भरून तेल घालून घेतलं. तेल छान तापलं. आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरी मस्त इथे फुटून घेऊ. बघा मोहरी छान तडतडायला लागली. आता या वेळेला आपण गॅस बंद करून देऊ. हे हलकंसं थंड झालेलं आहे. आता त्यामध्ये असा लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालून घेऊ. परतवून घेऊ. त्यामध्येच आता आपण असं 1 चमचा भरून लाल तिखट घालून घेऊ. परतवून घेऊ आणि इथे आपला हा तडका तयार झालेला आहे. छान लाल रंग आपल्या या तडक्याला आलेला आहे. आपलं तिखट फोडणीमध्ये अजिबात जळलेलं नाही. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं की आपला तडका इथे तयार झालेला आहे. 10 मिनिट झालेले आहे.
आणि आपल्या कढीला इथे छान उकळी आलेली आहे आणि भेंड्यासुद्धा मस्त या कढीमध्ये शिजलेल्या आहे. आता कन्सिस्टन्सी बघा, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्या या कढीची झालेली आहे. थोडी घट्टच कढी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. आता ही भाजी शिजलेली आहे. वरून भरपूर सारी कोथिंबीर घातली की आपण गॅस बंद करून घेऊ. मिक्स करून घेतले की आपण यावरती झाकण ठेवून देऊ आणि अशी ही आपली इथे गरमागरम पारंपरिक कढी भेंडी तयार झालेली आहे. बाउलमध्ये आपण दोनही भाज्या काढून घेतल्या. आता कढी भेंडीवरती आपण पहिल्यांदा तडका घालून घेऊ आणि अशा पद्धतीने तडका घातलेली कढी भेंडी खायला अगदी अप्रतिम लागते. एकदा नक्की करून बघा. भाकरीसोबत तर खूपच छान लागते. तर तुम्हाला आजच्या माझ्या ह्या कढी भेंडी आणि भेंडीची भाजी बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.